नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लेक्सिकल रिलेशन्स ही कन्सेप्ट समजून घेणार आहोत. कंबाईन 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न विचारलेला होता, आयडेंटिफाय द लेक्सिकल रिलेशन्स इन द अंडरलाइन पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. तसं पाहिलं तर हा वर्ड सिमॅन्टिक्सचा पार्ट आहे. प्रश्न विचारताना त्यामध्ये तुम्हाला प्रश्न आहे, आयडेंटिफाय द लेक्सिकल रिलेशन इन द अंडरलाइन पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. आणि दोन सेंटेन्सेस दिलेले आहेत, आय सॉ अ लुनॅटिक आणि सेकंड सेंटेन्स आहे आय सॉ अ मॅडमॅन. लुनॅटिक, द मिनिंग ऑफ लुनॅटिक इज ऑल्सो अ मॅडमॅन. लुनॅटिक हा वर्डच मुळात लुनार या वर्डपासून तयार झालेला आहे. लुनार मीन्स चंद्र, आणि जर समजा एखादी व्यक्ती चंद्राकडे बघून धावत सुटली तर तिला पण वेडा ठरवतो, त्याप्रमाणे लुनॅटिक हा जो वर्ड आहे याचा अर्थ होतो अ मॅडमॅन. सेकंड सेंटेन्समध्ये आय सॉ अ मॅडमॅन असा वर्ड दिलेला आहे. याचा अर्थ हे जे दोन्हीही वर्ड जे आहेत हे दोन्हीही वर्ड सिनॉनिम्स आहेत, त्यामुळे हे लेक्सिकल रिलेशन सिनॉनिमी आहे हे पटकन विद्यार्थ्यांना सांगणं सोपं झालं. परंतु ज्या वेळेला इतर लेक्सिकल रिलेशन्स विचारले तर थोडासा यासाठी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून या लेक्चरमध्ये आपण लेक्सिकल रिलेशन म्हणजे काय, सिमॅन्टिक म्हणजे काय याच्याबद्दल पाहणार आहोत. पहिली कन्सेप्ट आहे सिमॅन्टिक्स. सिमॅन्टिक्स इज द ब्रँच ऑफ लिंग्विस्टिक अँड लॉजिक कन्सर्न विथ द मिनिंग. इट डील्स विथ हाऊ वर्ड्स, फ्रेजेस, सेंटेन्सेस अँड टेक्स्ट आर यूज टू कन्वे मिनिंग इन लँग्वेज. म्हणजे मुळातच सिमॅन्टिक इज द स्टडी ऑफ मिनिंग ऑफ वर्ड, सेंटेन्सेस, क्लॉजेस और टेक्स्ट असं आपण म्हणू शकतो की सेंटेन्सेस असतील, क्लॉजेस असतील किंवा वर्ड्स असतील किंवा काही टेक्स्ट असेल, याच्या मिनिंगमध्ये असणारं जे रिलेशन आहे हे रिलेशन सिमॅन्टिक या ब्रँचमध्ये त्याचा अभ्यास केला जातो, त्याला आपण सिमॅन्टिक्स असं म्हणतो. थोडक्यात शब्दांच्या अर्थाशी संबंधित जी ब्रँच आहे त्याला सिमॅन्टिक्स म्हटलं जातं. टाईप्स ऑफ सिमॅन्टिक्स, 3 सिमॅन्टिक्सचे टाईप आहेत. लेक्सिकल सिमॅन्टिक्स. लेक्सिकल सिमॅन्टिक्स म्हटलं की मिनिंग ऑफ इंडिव्हिज्युअल वर्ड्स, शब्दांचे जे अर्थ आहेत त्याला आपण लेक्सिकल सिमॅन्टिक असं म्हणतो. सेंटेन्शियल सिमॅन्टिक्स, मिनिंग ऑफ सेंटेन्सेस. प्रॅग्मॅटिक सिमॅन्टिक्स, मिनिंग बेस्ड ऑन कॉन्टेक्स्ट ऑर सिच्युएशन. असे 3 प्रकार सिमॅन्टिक्सचे आहेत, लेक्सिकल सिमॅन्टिक, सेंटेन्शियल सिमॅन्टिक आणि प्रॅग्मॅटिक सिमॅन्टिक्स असे 3 प्रकार आहेत. परीक्षा दृष्टिकोनातून आपल्याला जास्त महत्त्वाचे जे आहेत हे पहिले 2 सिमॅन्टिक्स आहेत, लेक्सिकल सिमॅन्टिक्स आणि सेंटेन्शियल सिमॅन्टिक्स. आज आपण लेक्सिकल सिमॅन्टिक्स जे आहेत त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. यामध्ये लेक्सिकल रिलेशन्स जे आहेत, थोडक्यात व्हॉट इज लेक्सिकल रिलेशन्स. लेक्सिकल रिलेशन्स ऑल्सो नोन ॲज सेन्स रिलेशन्स. आणि सेन्स रिलेशन म्हटलं की आपल्या लक्षात येते, सेन्स रिलेशन रिफर टू द सिमॅन्टिक रिलेशनशिप दॅट एक्झिस्ट बिटवीन वर्ड्स इन अ लँग्वेज. शब्दांच्या मध्ये असणारं जे रिलेशनशिप आहे, मग हे शब्दांच्या मधलं रिलेशनशिप कसं असू शकतं, 2 शब्द सिनॉनिम्स असू शकतात, अँटॉनिम्स असू शकतात, त्यांचे प्रोनाऊन्सिएशन सेम असू शकतात, त्यांचे स्पेलिंग्स सेम असू शकतात किंवा एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ असू शकतात. अशा पद्धतीने जे शब्दांचं रिलेशन आहे त्याचा स्टडी जो आहे हा लेक्सिकल रिलेशन्समध्ये केला जातो. दिस रिलेशनशिप डिस्क्राईब हाऊ द मिनिंग्स ऑफ वर्ड्स आर कनेक्टेड अँड हाऊ दे रिलेट टू इच अदर विदिन द लेक्सिकॉन ऑफ द लँग्वेज. थोडक्यात ते शब्दांचे जे अर्थ आहेत हे शब्दांचे अर्थ एकमेकांशी कशा प्रकारे रिलेट करतात याचा अभ्यास जो आहे हा लेक्सिकल रिलेशन्समध्ये केला जातो. आता हे लेक्सिकल रिलेशनचे जे टाईप्स आहेत, साहजिकच आत्ताच आपण जो कंबाईनचा पेपर पाहिला त्याच्यामधले लेक्सिकल रिलेशनमध्ये मॅडमॅन आणि लुनॅटिक हे दोनही शब्द समानार्थी होते म्हणून आपण त्याला सिनॉनिमी असं म्हणत होतो. त्याच प्रकारचे जे रिलेशनचे टाईप आहेत ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्यातला पहिला टाईप आहे सिनॉनिमी. सिनॉनिमी पटकन आपल्या लक्षात येतं की सिनॉनिमी असं म्हटलं की निम याचा अर्थ मिनिंग, सिनॉनिमी असं म्हटलं की याचा अर्थ साहजिकच काय झालं, सिनॉनिमी असं जेव्हा आपण म्हणतोय त्यावेळेला त्याचा अर्थ साहजिकच सेम मिनिंग. आणि म्हणून सिनॉनिमी इज द स्टडी ऑफ वर्ड्स विथ सिमिलर मिनिंग्स फोकसिंग ऑन द सिमॅन्टिक रिलेशनशिप बिटवीन देम. थोडक्यात ज्या वेळेला 2 शब्दांचे अर्थ समान असतात त्यावेळेला त्या लेक्सिकल रिलेशनला आपण सिनॉनिमी असं म्हणतो.
अर्थात हे सिनॉनिमी जे आहेत हे दोन प्रकारचे असतात, ॲब्सोल्यूट सिनॉनिम्स आणि पार्शियल सिनॉनिम्स. तसं म्हटलं जातं की कोणतेही जे दोन शब्द आहेत हे दोन शब्द कधी एक्झॅक्ट सिनॉनिम्स असू शकत नाहीत. त्यांचा कॉन्टेक्च्युअल मिनिंग जो आहे हा प्रत्येक वेळेला वेगवेगळा असतो आणि त्यामुळे जे सिनॉनिम्स आहेत हे ॲब्सोल्यूट सिनॉनिम्सपेक्षा पार्शियल सिनॉनिम्स आपल्याला जास्त दिसून येतात. वर्ड्स दॅट हॅव प्रिसाइजली द सेम मिनिंग इन ऑल कॉन्टेक्स्ट विच आर रेअर. काय म्हटलेलं त्याच्यामध्ये, विच आर रेअर. म्हणजे ॲब्सोल्यूट सिनॉनिम्स जे आहेत ते आपल्याला कधीही सापडत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण हॅपीनेस या वर्ड्स जर पाहिला तर हॅपीनेसचे जे सिनॉनिम्स आहेत अगदी सहज आपण सांगायला गेलो तर 20-25 सिनॉनिम्स सांगतो. हॅपीनेस आहे, जॉय आहे, ग्ली आहे, ब्लिस आहे, मर्थ आहे, डिलाईट, प्लेजर, एक्स्टसी, रॅप्चर यासारखे अनेक शब्द आहेत, मेरीमेंट वगैरे असे अनेक शब्द आहेत की जे कुणाचे सिनॉनिम आहेत, जॉयचे. एकाच वर्डचे अनेक सिनॉनिम्स आहेत, बट ॲब्सोल्यूट सिनॉनिम्स आर रेअर. एक्झॅक्ट सेम मिनिंग असणारे शब्द जे आहेत, समानार्थी शब्द, हे इंग्रजीमध्ये खूप कमी सापडतात. त्यांच्या मिनिंग्समध्ये स्लाइट डिफरन्स हा आपल्याला आढळतो. त्यामुळे पार्शियल सिनॉनिम्स वर्ड्स दॅट शेअर अ कोर मिनिंग बट मे डिफर इन न्यूअन्सेस, कलोकेशन्स, रजिस्टर और रिजनल युसेज. म्हणजे थोडक्यात त्यांच्या अर्थामध्ये ज्यावेळेला थोडाफार फरक असतो त्यावेळेला त्याला काय म्हटलं जाते, पार्शियल सिनॉनिम्स. एक्झाम्पल, बिग अँड लार्ज, इझी अँड एफर्टलेस, डिफिकल्ट अँड हार्ड और एक्झाम्पल्स ऑफ सिनॉनिम्स. अर्थात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सिनॉनिम्सची लिस्ट अगदी बाहेर असते. शेकडो सिनॉनिम्स आपल्याला पाठ असतात, पण याच्यामध्ये फक्त आपल्याला हे लेक्सिकल रिलेशनच्या संदर्भात समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सेकंड कन्सेप्ट आहे अँटॉनिमी. अँटॉनिमी, दिस इज द रिलेशनशिप बिटवीन वर्ड्स दॅट हॅव अपोजिट मिनिंग्स. अँटॉनिमी, अँटो मीन्स अपोजिट, निमी मीन्स मिनिंग. अपोजिट मिनिंग्स असतील त्याला आपण अँटॉनिमी असं म्हणतो. दीज वर्ड्स आर कॉल्ड अँटॉनिम्स. आणि याचे जे वेगवेगळे टाईप्स आहेत हे टाईप्स थोडक्यात इथे मी सांगितलेले आहेत. टाईप्स ऑफ अँटॉनिम्समध्ये काही ग्रेडेबल अँटॉनिम्स असतात. ग्रेडेबल अँटॉनिम्स म्हणजे थोडक्यात साईज असेल किंवा थोडक्यात जे क्वांटिटी वगैरे एक्सप्लेन करतात त्यांना आपण ग्रेडेबल म्हणतो. दीज वर्ड्स रिप्रेझेंट पॉईंट्स ऑन अ कॉन्टिनम अँड देर आर ऑफन इंटरमिजिएट वर्ड्स बिटवीन देम. म्हणजे बिग आणि स्मॉल असं म्हणतो. तर बिग म्हणजे मोठा, स्मॉल म्हणजे लहान, पण यांच्यामध्ये काहीतरी वर्ड असू शकतात. म्हणजे स्मॉल, टायनी, मायन्यूट असे वेगवेगळे वर्ड आहेत की त्या ठिकाणी आपण त्याचे काय करू शकतो, ग्रेडेबल आहेत. बिग म्हटलं की बिग आहे, लार्ज आहे, जायझॅन्टिक आहे, इनॉर्मस आहे, असे वेगवेगळे वर्ड तिथे येतात. आणि म्हणजेच बिग आणि स्मॉल हे एक्झॅक्टली अपोजिट असं म्हणता येत नाही. त्याच्यामध्ये इतर काही शब्द असू शकतात, त्याला आपण ग्रेडेबल अँटॉनिम्स असं म्हणतो. नॉन ग्रेडेबल अँटॉनिम्स जे आहेत थोडक्यात अपोजिट पेअर्स दॅट कॅनॉट बी प्लेस ऑन अ स्केल. म्हणजे थोडक्यात एक्झॅक्टली अपोजिट आहेत, मेल आणि फिमेल. मेल फिमेलमध्ये दुसऱ्यामध्ये काहीच असू शकत नाही. एकतर एखादी व्यक्ती मेल असेल किंवा ती फिमेल असेल, मॅन असेल किंवा वुमन असेल, मदर असेल किंवा फादर असेल, तर त्यांना आपण काय म्हणतोय, नॉन ग्रेडेबल अँटॉनिम्स. कॉम्प्लिमेंटरी अँटॉनिम्स म्हणजे हे जे अँटॉनिम्स आहेत, दीज वर्ड्स रिप्रेझेंट म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह कॅटेगरीज. देर इज नो मिडल ग्राउंड. इफ वन इज ट्रू द अदर मस्ट बी फॉल्स. म्हणजेच एक जर सत्य असेल तर दुसरं असत्य असलं पाहिजे. म्हणजे समजा इफ द पर्सन इज अलाइव्ह, जर व्यक्ती जिवंत आहे, ही कॅनॉट बी डेड, तो मृत असू शकत नाही. इफ ही इज डेड, ही कॅनॉट बी अलाइव्ह, तर तो जिवंत असू शकत नाही. म्हणजे दोन्हीच्या पैकी एकच गोष्ट शक्य असते, त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतोय, कॉम्प्लिमेंटरी अँटॉनिमी. अर्थात त्यांची उदाहरणं एकमेकांच्या मध्ये आपल्याला आढळू शकतात. फक्त हे वर्ड्स एक्झॅक्टली समजून घेणं गरजेचं आहे. त्याला त्यांना आपण कॉम्प्लिमेंटरी अँटॉनिमी असं म्हणतो. रिलेशनल अँटॉनिमी, दिस डिस्क्राईब अ रिलेशनशिप फ्रॉम अपोजिट पर्स्पेक्टिव्ज. बाय, सेल, म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की बाय याच्या अपोजिट क्रिया सेल आहे. गिव्ह याच्या अपोजिट ॲक्शन रिसीव्ह आहे. पॅरेंटच्या अपोजिट चाइल्ड आहे. टीचरच्या अपोजिट स्टुडंट आहे. ज्यावेळेला रेसिप्रोकल रिलेशन्स आहेत त्यावेळेला त्याला आपण रिलेशनल अँटॉनिम्स असं म्हणतो. आणि शेवटचा आहे रिव्हर्स अँटॉनिम. रिव्हर्स अँटॉनिम, रिव्हर्स या वर्डवरून आपल्या लक्षात येत आहे, दीज डिस्क्राईब मूवमेंट इन अपोजिट डायरेक्शन्स.
ज्या मुवमेंट्स अपोजिट डायरेक्शनमध्ये होत आहेत, गोच्या अपोजिट कम असेल, एस्केंडच्या अपोजिट असेंडच्या अपोजिट डिसेंड असेल, एंटरच्या अपोजिट एक्झिट असेल. तर थोडक्यात ज्या क्रिया अपोजिट आहेत त्यांना आपण रिव्हर्स अँटोनिम्स असं म्हणतो. अशा अँटोनिम्सचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे हायपोनिमी अँड हायपरनिमी. आता हायपो आणि हायपर हे दोन वर्ड आपल्याला माहिती आहेत. त्याच्यावरूनच लक्षात येतं दिस डिस्क्राईब अ हिरार्कियल रिलेशनशिप ऑफ इन्क्लुजन. हायपोनिमी इज अ वर्ड हुज मिनिंग इज इन्क्लुडेड इन द मिनिंग ऑफ अनदर मोर जनरल वर्ड. द मोर स्पेसिफिक वर्ड इज अ काइंड ऑफ मोर जनरल वर्ड. म्हणजे समजा डॉग इज अ हायपोनिमी ऑफ ॲनिमल. ॲनिमल हा मोठा क्लास झाला, मोठा ग्रुप झाला आणि त्याच्यातला डॉग हा एक ॲनिमल आहे. म्हणजे ॲनिमलच्या ग्रुपमध्ये कोण येतं आहे? डॉग. त्यावेळेला डॉग इज हायपोनिमी ऑफ ॲनिमल असं म्हटलं जाईल. रोज इज हायपोनिमी ऑफ फ्लावर. फ्लावर्स पुष्कळ आहेत, त्यातलं एक प्रकारचं जे फ्लावर आहे हे रोज आहे. रेड इज हायपोनिमी ऑफ कलर. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की रेड हे रंगाचं नाव आहे आणि मग त्यावेळेला त्याला आपण हायपोनिमी म्हणतो. वाईस वर्सा हायपरनिमीमध्ये काय होतं? हायपरनिम अल्सो कॉल्ड सुपर ऑर्डिनेट. याच्यामध्ये इज द मोर जनरल वर्ड दॅट इन्क्लूड्स द मिनिंग ऑफ द हायपोनिम. म्हणजे उलट असेल. जसं आपण इथे म्हटलेलं होतं डॉग इज हायपोनिम ऑफ ॲनिमल. आता काय म्हणणार आपण? ॲनिमल इज हायपरनिम ऑफ डॉग. फ्लॉवर इज हायपरनिम ऑफ रोज. कलर इज हायपरनिम ऑफ रेड. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गटातला छोटा भाग असता तेव्हा त्याला हायपोनिम असं म्हटलं जातं. हायपो म्हणजे लो आणि हायपर मीन्स हाय. आणि हायपरनिम याचा अर्थ जेव्हा तुम्ही त्या गटाचे गटाचं जे नाव आहे त्याला हायपरनिम असं म्हटलं जाईल. आणि त्याच्यामुळे अगदी एक उदाहरण तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. डॉग इज हायपोनिम ऑफ ॲनिमल. ॲनिमल इज हायपरनिम ऑफ डॉग. नेक्स्ट कन्सेप्ट आहे मेरोनिमी अँड होलोनिमी. दिस डिस्क्राइब पार्ट होल रिलेशनशिप. मेरोनिमी इज अ वर्ड दॅट डिनोट्स अ पार्ट ऑफ अ होल डिनोटेड बाय अनदर वर्ड. एखाद्या मोठ्या गोष्टीचा छोटा भाग असेल तर त्याला मेरोनिमी असं म्हटलं जातं. म्हणजे व्हील इज मेरोनिमी ऑफ अ कार. कारचा एक पार्ट कोणता आहे? व्हील. तर व्हील हे मेरोनिमी झालं. ब्रँच इज अ मेरोनिमी ऑफ ट्री. ब्रँच ही ट्रीचा एक पार्ट झाला, अवयव झाला, त्यावेळेला त्याला आपण मेरोनिमी असं म्हणतो. फिंगर इज मेरोनिमी ऑफ हँड. हाताचा एक पार्ट हा फिंगर झाला म्हणून त्याला मेरोनिमी म्हणतो. होलोनिमी वाईस वर्सा. होलोनिमी इज द वर्ड दॅट डिनोट्स द होल ऑफ विच अनदर वर्ड इज अ पार्ट. म्हणजे कार इज होलोनिमी ऑफ होल ऑफ व्हील. कार इज अ होलोनिमी ऑफ व्हील. ट्री इज अ होलोनिम ऑफ ब्रँच. हँड इज अ होलोनिम ऑफ फिंगर. म्हणजे एक उदाहरण जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. ज्यावेळेला आपण एखाद्या मोठ्या वस्तूचा लहान पार्ट विचारात घेतो त्यावेळेला त्या पार्टला काय म्हटलं जाते? व्हील मेरोनिम. आणि त्या वस्तूला काय म्हटलं जाते? होलोनिम. म्हणजे व्हील हे काय असणार आहे? मेरोनिम असणार आहे आणि कार हे काय असणार आहे? होलोनिम असणार आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे होमोनिमी. होमो मीन्स सिमिलर, निमी याचा अर्थ मिनिंग. दिस रिफर्स टू द रिलेशनशिप बिटवीन वर्ड्स. याच्यावर अगोदरही आयोगाला बरेच प्रश्न विचारलेले आहेत. दिस रिफर्स टू द रिलेशनशिप बिटवीन वर्ड्स दॅट हॅव द सेम फॉर्म मीन्स स्पेलिंग और प्रोनाउन्सिएशन बट डिफरंट अनरिलेटेड मिनिंग्स. त्यावेळेला त्याला होमोनिम असं म्हटलं जातं. म्हणजे समजा बॅट. बॅट हा जो वर्ड आहे याचं स्पेलिंग सेम आहे, प्रोनाउन्सिएशन सेम आहे, पण त्याचे दोन अर्थ होतात. अ फ्लाइंग मॅमल वर्सेस स्पोर्ट्स इक्विपमेंट. म्हणजे बॅट म्हणजे वटवाघूळ देखील आणि क्रिकेटची किंवा बेसबॉलमधली बॅट खेळाचं इक्विपमेंट म्हणून आपण वापरतो. बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. बँक याचा अर्थ ज्या ठिकाणी आपण आर्थिक व्यवहार करतो. आणि त्याचबरोबर बँक मीन्स द साईड ऑफ रिव्हर. साईड ऑफ रिव्हर नदीचा एक भाग अशा अर्थाने वापरतो. म्हणजेच त्याचं स्पेलिंग एक आहे, प्रोनाउन्सिएशन सेम आहे, पण त्याचे मिनिंग्स वेगळे आहेत. सील अँड ॲनिमल. नाऊन म्हणून ज्यावेळेला सील हा शब्द वापरतो त्याला त्याचा अर्थ एक प्राणी अशा अर्थाने वापरतो. आणि ज्यावेळेला ते वर्ब म्हणून यूज करतो त्याला त्याचा अर्थ एखादी गोष्ट सील करतो म्हणजे टू क्लोज समथिंग सेक्युअरली असा त्याचा अर्थ होतो. टीयर मीन्स फाडणे, टू रिप. त्याच्यानंतर टीयर मीन्स ड्रॉप ऑफ लिक्विड फ्रॉम द आय. आपल्या डोळ्यातून जे अश्रू गळतात त्याला टीयर म्हणतो.
त्याचप्रमाणे विंड, वारा, वाऱ्याचे दोन अर्थ आहेत. एक मूव्हिंग एअर, वाहणारा जो वारा आहे त्याला विंड म्हणतो. त्यानंतर टू ट्विस्ट अशा अर्थाने, टू ट्विस्ट समथिंग, एखादी गोष्ट आपण विंड करतो म्हणजेच ती ट्विस्ट करतो अशा अर्थाने वापरतो. म्हणजे थोडक्यात लक्षात काय ठेवाल की ज्या वेळेला एखाद्या शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन किंवा त्याचं स्पेलिंग सेम आहे आणि अर्थ वेगळे आहेत तेव्हा त्याला होमोनिम असं म्हटलं जातं. होमोनिमचे परत दोन प्रकार पडतात. होमोफोन, होमो मीन्स सेम, फोन मीन्स प्रोनाऊन्सिएशन. वेन टू वर्ड्स suggest similar sound, similar pronunciation, words that sound the same but have different spellings and meanings, तर त्याला आपण होमोफोन्स असं म्हणतो. म्हणजे bear means uncovered, bear means a swell, an animal. See a large body of water, see means to observe, see म्हणजे समुद्र, see म्हणजे पाहणे, निरीक्षण करणे. फ्लोअर म्हणजेच यूज इन बेकिंग, जे पीठ आहे. फ्लॉवर ऑफ प्लांट, ब्लूम वनस्पती जे फूल आहे वनस्पतीने येणारं. नाईट म्हणजे सोल्जर, नाईट म्हणजे रात्र. टू 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 हे दोन्ही शब्द, तीनही शब्द प्रोनाऊन्सिएशन त्यांचं सेम होतं आहे. होमोफोन असं म्हणतो म्हणजे प्रोनाऊन्सिएशन सेम आहे, स्पेलिंग डिफरंट असतील, मिनिंग डिफरंट असतील. देअर, देअर, देअर किंवा ब्रेक, ब्रेक. तर या शब्दांच्या मध्ये लक्षात येतं की समजा टू टू आणि टू असं म्हणतो. हा टू जो आहे हा आपण प्रिपोजिशन म्हणून वापरतो. आय वेंट टू स्कूलमध्ये. किंवा पार्टिकल म्हणून वापरतो. आय वॉन्ट टू स्टडी लॉ, त्यामधला टू जो आहे तो पार्टिकल आहे. त्याचबरोबर प्रिपोजिशन वापरतो. TOO जो आहे तो सुद्धा अशा अर्थाने वापरतो. हा टू दोन अशा अर्थाने वापरतो. देअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे. देअर म्हणजे तेथे. आणि दे आर हा देअर हा दे आर याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. ब्रेक म्हणजे टू स्टॉप किंवा थोडक्यात द डिव्हाइस यूज टू स्टॉप अ व्हेकल, त्याला सुद्धा आपण ब्रेक असं म्हणतो. टू ब्रेक म्हणजे तोडणे. पीटर ब्रोक द कप, तर त्यामधला जो ब्रेक आहे तोडणे, फोडणे. टू फ्रॅक्चर अशा अर्थाने आपण ब्रेक हा वर्ड वापरतो. म्हणजेच होमोफोन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, द वर्ड्स that sound the same but have different spellings and different meanings. Homograph, homo means same, graph means spelling. A homograph is a word that has the same spelling and has another word but has a different meaning. Bark, bark स्पेलिंग एकच आहे पण त्याचा अर्थ द साऊंड ऑफ डॉग मेक्स, कुत्र्याच्या बुंकण्याला आपण असं बार्क असं म्हणतो. द कवरिंग ऑफ ट्री, झाडाचं जे खोड आहे त्याचं जे कवरिंग आहे त्याला आपण बार्क असं म्हणतो. क्लोज म्हणजे टू शट, बंद करणे. क्लोज म्हणजे नियर बाय असा अर्थ होतो. रो ऑफ सीट्स, आसनांची जी रांग असते त्याला आपण रो असं म्हणतो. त्याच्यानंतर रो म्हणजे मीन्स फाईट, जे भांडण किंवा संघर्ष अर्थाने आपण रो वापरतो. फेअर हा जो शब्द आहे मार्केट, बाजार किंवा जत्रासाठी वापरतो. फेअर मीन्स ब्युटिफुल, जस्ट अशा अर्थाने वापरलं जातं. म्हणजे ज्या वेळेला स्पेलिंग एक आहे आणि त्याचे प्रोनाऊन्सिएशन आणि मिनिंग्स डिफरंट असतील तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, होमोग्राफ असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे पॉलीसेमी. पॉली मीन्स मेनी, सेमी मीन्स मिनिंग्स. This refers to a single word having multiple related meanings. Poly means many, semi means meaning. त्याच्यानंतर लक्षात पॉलिसेमी एकच वर्ड आहे पण त्याचे मिनिंग्स जेव्हा डिफरंट येतात. आता ह्या कन्सेप्ट तुमच्या लक्षात येतील. होमोग्राफमध्ये सुद्धा तेच होत आहे. होमोग्राफमध्ये वर्ड एकच आहे त्याचे मिनिंग्स वेगवेगळे येतात. सेम तीच कन्सेप्ट आपण पॉलिसेमीसाठी वापरतो. बँक असं म्हटलं तर अ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, द फिजिकल बिल्डिंग ऑफ अ बँक, द साईड ऑफ अ रिव्हर, ह्या सगळ्यांना आपण बँक हा वर्ड वापरतो. रन टू मूव्ह स्विफ्टली ऑन फूट, धावणे. टू रन मीन्स ऑपरेट अ मशीन, एखादं इंजिन किंवा मशीन चालवणे. किंवा अ सिक्वेन्स, अ रन ऑफ बॅड लक, म्हणजे लागोपाठ येणारी जी संकट आहे त्यांना आपण रन ऑफ बॅड लक असं म्हणतो. तर त्यावेळेला सिक्वेन्स अशा अर्थाने वापरतो. हेड, लीडर ऑफ ऑर्गनायझेशन, एखाद्या संस्थेचा प्रमुख त्याला आपण हेड म्हणतो. टू पार्ट ऑफ अन ऑब्जेक्ट, एखाद्या म्हणजेच हेड ऑफ अ बेड असं म्हणतो. एखाद्या वस्तूचं जे हेड आणि टेल मधला जो हेड आहे तो हेड. त्याच्यानंतर लाईट, अपोजिट ऑफ हेवी, हलके अशा अर्थाने आपण वापरतो. लाईट, ब्राईटनेस और इल्युमिनेशन, प्रकाश अशा अर्थाने वापरतो. म्हणजेच पॉलिसेमी मीन्स इट इज अ वर्ड दॅट हॅज मल्टिपल मिनिंग्स. अ वर्ड दॅट हॅज मल्टिपल
मिनिंग त्याला आपण पॉलिसेमी असं म्हणतो. नेक्स्ट कन्सेप्ट आहे मेटोनिमी. ह्या कन्सेप्ट थोड्याशा आपल्या विद्यार्थ्यांना नवीन आहे, त्यामुळे ह्या थोड्याशा समजून घेणं गरजेचं आहे. मेटोनिमी इज अ फिगर ऑफ स्पीच वेअर अ वर्ड ऑर फ्रेज इज सबस्टिट्युटेड विथ अनादर दॅट इज क्लोजली असोसिएटेड, म्हणजे हे असोसिएशनशी रिलेटेड आहे, रॅदर दॅन डायरेक्टली रिफरिंग टू द ओरिजिनल ऑब्जेक्ट ऑर आयडिया. म्हणजे ज्यावेळेला अगदी साधं उदाहरण आहे, ज्यावेळेला इंडिया वन द मॅच असं म्हणतो त्यावेळेला इंडियन टीम असं आपलं अपेक्षित असतं. द क्राऊन कॅन रिप्रेझेंट मोनार्ची. हॉलिवूड कॅन रिफर टू द फिल्म इंडस्ट्री. अशा अर्थाने ज्यावेळेला आपण वापरतो तेव्हा त्याला मेटोनिमी असं म्हणतो. बघा, द व्हाईट हाऊस आहे तर आपल्याला लगेच लक्षात येतं व्हाईट हाऊस म्हणजे द US ॲडमिनिस्ट्रेशन, अमेरिकेचं प्रशासन. सिलिकॉन व्हॅली म्हटलं की टेक्निकल इंडस्ट्री आहे लक्षात येतं. वॉल स्ट्रीट असं म्हटलं की फायनान्शियल मार्केट आहे लक्षात येतं. लिटरेचर असं म्हटलं तर जुलियस सीझर मध्ये आपण बघतो की लिटरेचरमध्ये याचा उपयोग कसा झाला आहे बघा. जुलियस सीझरमध्ये लेंड मी युअर इयर्स, लेंड मी युअर इयर्स मीन्स लेंड मी युअर अटेन्शन असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे इयर्सचा अर्थ अटेन्शन असा झाला. म्हणजे ज्यावेळेला त्याच्याशी क्लोजली रिलेटेड वर्ड त्याला रिप्लेस करतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, मेटोनिमी असं म्हटलं जातं. याच्यातली नेक्स्ट कन्सेप्ट आहे कन्व्हर्सनेस. कन्व्हर्सनेस is a linguistic relationship between pairs of words where the meaning of one implies the meaning of the other in a reciprocal or complementary way. It often appears in related terms. Family relations, parent child आहे, husband wife आहे, reciprocal आहेत. reciprocal means mutual. mutual means depending on each other. reciprocalचा अर्थ काय होतो, म्युच्युअल. म्युच्युअल मीन्स डिपेंडिंग ऑन इच अदर. असे जे रिलेशनशिप्स आहेत त्यांच्यासाठी आपण कन्व्हर्सनेस ही कन्सेप्ट वापरतो, डिपेंडिंग ऑन इच अदर. हजबंड वाईफ असेल किंवा पॅरेंट चाइल्ड असतील, डिपेंडिंग ऑन इच अदर. अबो बिलो आहे, हे स्पेटियल टर्म्स झाले. अबो बिलो वर खाली, लेफ्ट राईट डावा उजवा, किंवा ॲक्शन्समध्ये बाय सेल असेल किंवा गिव्ह रिसीव्ह सारख्या कन्सेप्ट असतील तर त्यांना आपण कॉन्व्हर्सनेस असं म्हणतो. रेसिप्रोकोल आहेत, एक्झॅक्टली अपोजिट आहेत. रेसिप्रोकोल याचा अर्थ थोडक्यात डिपेंडिंग ऑन इच अदर बट अपोजिट, त्याला रेसिप्रोकोल असं म्हटलं जातं. अशा जर कन्सेप्ट असतील तर त्याला कन्व्हर्सनेस असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने हे लेक्सिकल रिलेशनशिपमधल्या वेगवेगळ्या अतिशय महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत. या कन्सेप्ट आपली राज्यसेवा 2024ची मुख्य परीक्षा, कंबाईन ग्रुप BCच्या मुख्य परीक्षा, त्याचबरोबर MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या डिपार्टमेंटल परीक्षा असतील, डिपार्टमेंटल PSIची एक्झाम असो, डिपार्टमेंटल एक्साईजच्या परीक्षा असो, किंवा ज्या प्रश्नपत्रिकांच्यामध्ये इंग्रजी हा विषय आहे, ह्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कोणत्याही प्रश्नपत्रिकेसाठी या कन्सेप्ट अतिशय महत्त्वाच्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांना ह्या व्यवस्थित समजलेल्या असतील अशी मी खात्री बाळगतो. धन्यवाद.